अध्यक्ष महोदय, प्रथमतः मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचे त्यांनी मला उमेदवारी दिली आणि नालासोपारा आणि विरारच्या मतदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 47% पेक्षा जास्त मतदार देऊन मतदान करून मला या विधानसभेत पाठवलं। 1,65,000 मध्ये मला विधानसभेत पाठवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप महायुतीला महाराष्ट्र जनतेने बहुमताने निवडून दिले, यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे। 237 सीट महाराष्ट्राची जनता अतिशय खुश आहे, म्हणून 237 एवढं प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टी महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे। मी सर्व मतदारांचे महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो। आता महाराष्ट्र थांबणार नाही, या दृष्टीने महायुती सरकार अधिक वेगवान गतीने काम करणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी 62 मुद्द्याचे वाचन केले, यामध्ये जवळ सर्व वर्गातील लोकांना या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे। यासाठी या सरकारचे मी अभिनंदन करतो। यामध्ये शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न, गोरगरीब जनतेचे प्रश्न, महिलांच्या कल्याण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास, सर्व शहरांचा सर्वांगीण विकास यांच्यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे। हे मी सरकारच्या सर्व आघाड्यावर प्रभावी ठरले आहे। हे सरकार सर्वच आघाडीवर प्रभावी ठरले आहे। परंतु अध्यक्ष महोदय, या माध्यमातून मला सांगायचे आहे की जसा महाराष्ट्र थांबणार नाही, त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष शाश्वत विकासापासून वंचित असलेल्या वसई, नालासोपारा, विरार देखील थांबणार नाही, याची या सरकारच्या माध्यमातून काळजी घेतली जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, पहिल्यांदाच संधी मिळाली आहे, एक 2-3 मिनिटं तरी बोलायला संधी द्यावी अशी विनंती आपल्याला आहे। आता प्रत्येकाला आपलं वक्तव्य 2 मिनिटं। आधी अंदाजे 30 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आजही टँकरचे मोठ्या प्रमाणात टँकर तिथे चालतात, आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टँकर चालतात। अमृत टप्पा योजना 2 अंतर्गत मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे, परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली नसल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा 8 पाणी मिळतं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारने एमजीबीच्या माध्यमातून 185 MLD पाणी दिलं। मी शासकाचं MMLचं मनापासून अभिनंदन करतो। ग्रामीण भागाला पुरवठा करण्याची जबाबदारी एमजीबीची आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे। परंतु अध्यक्ष महोदय, 5-6 वर्षापूर्वी 5% काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे। आमच्या शहराला, ग्रामीण भागाला या पाणी पुरवठा आजही होत नाही। 20 वर्षापासून बांधलेल्या टाक्यामध्ये आजही एक थेंब पाण्याचा पाणी गेलेला नाही। अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामाबद्दल बोलायलाच नको। 872 अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा 50% आरक्षित जागेमध्ये अधिकृत बांधकाम झालेलं आहे। इथली जनता नागरी सोयीसुविधेपासून वंचित राहणार आहे। अध्यक्ष महोदय, करोडो लोकांना घरं देतात, आमच्या इथे गरिबाची घरं तोडण्याचं चाललं आहे। अध्यक्ष महोदय, त्या गरिबांचा काही दोष नाही, आमच्या भगिनींनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घरं विकत घेतलेली आहेत, परंतु तिथल्या असल्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये त्यांच्या घरात तोडण्याची वेळ आलेली आहे। तिथे डम्पिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे, आजूबाजूला ते नागरी वस्ती आहे, त्यामुळे ते डम्पिंग ग्राउंडचं आणि त्या एसटीपीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी न्यावं अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, बोलण्यासारखे विषय खूप आहेत, आम्हाला 1 मिनिट अजून द्यावा अशी मी विनंती करतो। वाहतुकीची प्रचंड कोंडी अध्यक्ष महोदय आहे, आमच्याकडे 4 ब्रिजची, रेल ओव्हर ब्रिजची अत्यंत आवश्यकता आहे।